To former Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis is speaking live. फार मोठं बदल्यांचं रॅकेट हे चाललंय. काही दलाल पैसे खात आहेत आणि त्याच्यामध्ये वारंवार गृहमंत्र्यांचं नाव येत आहे, त्यांच्या ऑफिसचं नाव येत आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर थ्रू प्रॉपर चॅनल तेव्हाच्या कमिशनर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांनी डीजींना त्या संदर्भातला रिपोर्ट सादर केला आणि डीजींच्या माध्यमातून एसीएस होम तेव्हाचे या एसीएस होमची बकायदा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे निर्देशाप्रमाणे परवानगी घेऊन काही फोन त्यांनी सर्व्हिलन्सवर लावले आणि त्या फोनमधनं जे काही बाहेर पडलं ते धक्कादायक होतं आणि म्हणून तो रिपोर्ट सादर झाला. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या रिपोर्टवर कारवाई झालीच नाही. तत्कालीन कमिशनर इंटेलिजन्स यांच्यावरच कारवाई झाली. त्यांना पदावरनं दूर करण्यात आलं. साधा ऑफिसही त्यांना मिळू नये असा प्रयत्न करण्यात आला. त्या देखील आता केंद्राच्या सेवेत चालल्या गेल्या आहेत आणि त्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावं आली होती त्यातल्या बहुतांश लोकांना त्या त्या ठिकाणी पदस्थापना मिळाली पोलीसमध्ये. आणि म्हणून परमवीर सिंग यांनी लावलेला आरोप हा पहिला आरोप नाहीये. Allegation made by Paramveer Singh against Maharashtra Home Minister. कॉन्फरन्स देखील बघितली आणि ते असं म्हणाले की त्यांची बदली होत असल्यामुळे त्यांनी हा आरोप लावला. पण सुबोध जयस्वालांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्लांची बदली नव्हती. त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता त्याच वेळी या संदर्भातली उचित कारवाई झाली असती तर मला असं वाटतं की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती. आज खरं म्हणजे पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं. Surprised by what Sharad Pawar had to say. पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत आणि त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी ते डिफेंड करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी. What Sharad Pawar has done is just defend the Mahagadi Sarkar because these are allegations made against the NCP. वाझे यांना परमवीर सिंग यांनी घेतलं खरंच आहे. Yes, it was Paramveer was the one who brought Vaze in. त्या ठिकाणी होती. त्या समितीत अनेक लोक होते. त्या समितीने निर्णय घेतला आणि वाझेंना रिइन्स्टेट केलं. Vaze was reinstated by Paramveer and many others in the Maharashtra government. सगळ्यात महत्वाची जागा देण्यात आली. सरकार झोपलं होतं, सरकारला माहिती नव्हतं, सरकारला नियम नाही माहिती, मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना नियम नाही माहिती. एखाद्या व्यक्ती सस्पेंड असलेला जर तुम्ही काही कारणाने परत घेतला त्याला एक्झिक्युटिव्ह पोस्ट देता येत नाही हे सरकारला माहिती नाही आहे. Was the government not aware that Paramveer has reinstated or that Sachin Vaze has been reinstated? It has to have happened in cahoots with the government. I'm very surprised by what Pawar has to say today. सरकारच्या आशीर्वादाशिवाय झालं. माझं स्पष्ट मत असं आहे, होय पवार साहेब म्हणतात ते अर्धसत्य आहे. हे खरंच आहे की परमवीर सिंग यांच्याच कमिटीने वाझे यांना त्या ठिकाणी त्यांचं सस्पेन्शन कॅन्सल करून पदावर घेतलं. Vaze's suspension was cancelled and then he was reinstated, and Sharad Pawar is right by saying it was Paramveer's decision along with the committee's decision. निर्देशाने हे काम परमवीर सिंग यांनी केलं आणि म्हणूनच एपीआय दर्जाचा व्यक्ती हा त्या ठिकाणी इतक्या महत्वाच्या पदावर गेला आणि त्या महत्वाच्या पदावर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं. दुसरं, माननीय पवार साहेब असं म्हणाले की आता या घटनेची चौकशी जुलिओ रिबेरो साहेबांनी करावी. The other thing he mentioned is that Julio Ribeiro is going to be investigating this case. त्यांचं वय, त्यांचा अनुभव. महत्वाची गोष्ट अशी आहे
ही चौकशी केवळ परमबीर सिंगांची की या घटनेची? The question is whether Julio Ribeiro is going to be investigating Parambir Singh or this entire incident completely in totality. माझा सवाल आहे, पदावर असलेल्या गृहमंत्र्यांची चौकशी अनेक वर्षापूर्वी रिटायर झालेले डीजी हे करू शकतात? My question here is that can a sitting home minister be questioned by a retired police officer like Julio Ribeiro? मला असं वाटतं की आज या सरकारला वाचवण्याकरता पवार साहेबांनी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये केवळ विंडो ड्रेसिंग झालं. This was just window dressing by Sharad Pawar and the Mahagadi Sarkar. दूर जाण्याचा प्रयत्न हा त्या माध्यमातून झालाय. आमचं स्पष्ट मत आहे, परमबीर सिंग यांनी लिहिलेलं जे पत्र आहे, The letter written by Parambir Singh. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, आणि मी पवार साहेबांनाही सांगितलं. The letter clearly mentions that Parambir Singh has spoken about this to the Chief Minister and to Sharad Pawar and one other person. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी जो SMS किंवा व्हॉट्सअप चॅट जी काही असेल, all the WhatsApp chats that were had between मेन्शन केलं, Patil and Parambir have been mentioned in the letter. There is indisputable evidence through the WhatsApp chats that have already been mentioned in the letter written by Parambir Singh submitted to the Chief Minister Uddhav Thackeray. घटनेनंतर जनरेट झाला असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण त्यांच्या बदलीच्या आधीचा असा जर पुरावा ते दाखवत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे पापावर पांघरूण घालण्यासारखं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, स्पष्ट मागणी आहे, या संदर्भातली जबाबदारी फिक्स झालीच पाहिजे. आणि या प्रकरणाची चौकशी जोपर्यंत गृहमंत्री आपल्या पदावर आहे होऊच शकत नाही. Even if the Home Minister has not resigned, then the fair inquiry cannot be conducted into this entire incident. There is no chance that the Home Minister can be still be the sitting Home Minister and a fair inquiry gets conducted in this state. गृहमंत्री चालवतात की शिवसेनेचे मंत्री अनिल परब चालवतात? कारण ज्या प्रकारे सभागृहामध्ये गृह विभागाच्या चर्चेवर गृहमंत्र्यांच्या ऐवजी अनिल परब साहेबच डिफेंड करत होते आणि कुठेतरी राष्ट्रवादीतनं बोलणं चाललंच आहे की शिवसेनेचा इंटरफिअरन्स हा मोठ्या प्रमाणात आहे. The big accusation coming in is that there is an interference of the Shiv Sena, and here Fadnavis has gone ahead and named Anil Parab also. अजून एक मला असं वाटतं की प्रश्नाचं उत्तर हे इव्हेंच्युअली NIA देऊ शकेल किंवा जे काही जांच एजन्सी आहे ती देऊ शकेल. पण ह्या ज्या एवढ्या गाड्या सचिन वाझेकडे मिळाल्या, यातल्या काही गाड्या गेल्या 6-8 महिन्यात कोण कोण वापरत होतं? कोणी मोठे लोक वापरत होते का? त्याचं काय कनेक्शन आहे? याही संदर्भात जी काही जांच एजन्सी आहे, चौकशी एजन्सी आहे, त्यांनी त्याही संदर्भात थोडी चौकशी केली पाहिजे. The NIA should completely go ahead and investigate on who all were using the cars that was in question and many other points that the Parambir has mentioned in his letter as well. यातनं गृहमंत्र्यांचा राजीनामा आणि या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा देखील आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिला आहे. आज
हम सभी जानते हैं कि परमवीर सिंह मुंबई के एक सीपी, इन्होंने जो लेटर भेजा है, जो पत्र भेजा है, और एंटीलिया बॉम्ब केस में वाजे इनकी अरेस्ट के बाद जिस प्रकार से घटनाएं घटी है, उसके चलते महाराष्ट्र की सरकार पर एक सवालिया निशान खड़ा हुआ है। लेकिन होम डिपार्टमेंट के कारोबार पर प्रश्न उपस्थित करने वाले परमवीर सिंह ये पहले व्यक्ति नहीं है। इससे पहले महाराष्ट्र के सर्विंग डीजी, जो अभी डीजी सीआईएसएफ है, श्री सुबोध जायसवाल जी, इन्होंने होम डिपार्टमेंट में होने वाली रिश्वतखोरी, हफ्ताखोरी और तबादलों में होने वाली दलाली